आज आपण इथे लहान मुलांच्या टिफिनसाठी वगैरे हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ह्या वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी दही घेतलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। असं मिक्स करून मी ठेवलं होतं। त्याला मी अर्धा तास ठेवलं आहे। 20 मिनटं वगैरे ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते जास्त वेळ असेल तर अर्धा तास। हे असं मिक्स तयार करायचे बॅटर। त्यामध्ये आपल्याला मी इथे गाजर किसून घेतलं, बीट आहे, बारीक चिरलेला कांदा आहे आणि कोथिंबीर, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला ह्याच्यावरती एक तडका द्यायचा आहे, तो आपण तडका बघूया। आता हे बघा, तडका पॅनमध्ये थोडंसं मी तेल घेतलं आहे। तेल गरम झालं तर त्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ टाकायची, राई टाकायची, मी कढीपत्त्याची पानं घेतली ती टाकायचे। त्यानंतर एक हिरवी मिरची चिरून घेतली बारीक, ती टाकायची तडक्यामध्ये आपल्याला। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल, कारण काही मुलं तिखट वगैरे खात नाही म्हणून। पण तेलात टाकल्यावरती तिचा तिखटपणा कमी होतो, तर तुम्ही असं करून वापरू शकता। त्याला आपल्याला त्यामध्ये टाकायचं, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला अजून थोडं पाणी टाकायचं। आता यामध्ये पाव चमच बेकिंग सोडा किंवा इनो घालायचं आहे आणि असं इतकं सैल असं मिश्रण ठेवायचं आपल्याला। आता मी इथे अप्प्याचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडं तेल टाकलं आहे। तर हे सोडा टाकल्यावरती लगेच मिश्रण मिक्स करून लगेच असं ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं। 2 मिनटं झाली का हे एक साईडने होऊन जातात, मग याला लगेच पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने 2 मिनटं शिजवून घ्यायचं झाकण ठेवून। हे अप्पे दोन्ही साईडनी झाले, आपण यांना काढून घेऊया। रेडी आहे आपला हेल्दी असा नाश्ता। एकदम सॉफ्ट असे हे अप्पे बनतात। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करा।